चार्टर्ड अकाउंटंट भरत पाटील, तुम्ही देखील आमच्या व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी यायचं आहे. प्लीज या आपण व्यासपीठावर. तुमच्या माध्यमातून ही टीम आपण बांधणी केली आहे आणि इथे मात्र सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली उपांत्य फेरीचा सामना आणि विजयी ठरला जय श्रीराम 11 संघ आणि आई भागीरथी स्मृती हा संघ मात्र स्पर्धेतून बाहेर गेला. तदनंतर दुसरी सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल सी भरत पाटील आणि त्यांच्या विरोधात माही 11. आणि दोन्ही संघ मात्र खऱ्या अर्थानं मजबूत, दोन्ही संघामध्ये खूप चांगले स्टारकास्ट आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील गिरीश सावंत, हे संपूर्ण परिसरामधील दिवा गावामधील एक खूप चांगलं नाव, खूप चांगलं गोलंदाजी साकारतो, खूप चांगली फलंदाजी देखील साकारतो, एक अष्टपैलू असा हा खेळाडू. आणि एका बाजूला आपल्याला अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळेल अर्थातच रितेश मडवी. दोन्ही संघ मात्र पुन्हा एकदा आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. सी भरत पाटील आणि त्यांच्या विरोधात माही 11. हे दोन्ही संघ सज्ज असतील. आमची टेक्निकल टीम सज्ज आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. कॅमेरामॅन तुषार आणि त्यांच्या समेत स्कोर अपडेटर दीप्तेश आपल्याला पाहायला मिळतील. सज्ज असतील आमचे दोन्ही अंपायर्स. पंच पहिला चेंडू लो फुलटेस पुश केलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नॉन स्ट्रायकर इन द डी मध्ये चेंडू मात्र हातामध्ये या क्षेत्ररक्षकाने का ठेवला होता हे मात्र प्रश्नचिन्ह असेल. जर का डायरेक्ट फेकून गेला असता तर मात्र नक्कीच रितेश हा फलंदाज मात्र अडचणीत सापडला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरच्या भाषेला मात्र कोणत्याही प्रकारचं स्थान नसतं. क्रिकेट हा खेळ मात्र रिअल टाइम बेसिसमध्ये चालू वर्तमान इथे मात्र काळामध्ये खेळला जातो. आणि तो वर्तमान सध्या परिस्थिती जर का बघितली गेली तर पहिल्या चेंडूवर धाव मिळते. एक सुरुवात झाली आहे. गिरीश सावंत आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्गावर राईट मार्गावर विकेट. आगामी चेंडू या वेळेला बॅटच्या रडार मध्ये होता आणि सरळ फेन्सिंगच्या बाहेर पाठवून दिलाय स्ट्रेट लॉंग ऑफच्या वरनं. थँक्यू डीजी मास्टर. ही साऊंड सिस्टीम ही संपूर्ण इव्हेंट आपण कव्हर करतोय. आरजे इव्हेंट्स प्रोप्रायटर राजनजी पाटील आणि त्यांचे समेत सणी आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली साऊंड सिस्टीम, अगदी कॉस्टिक, त्यामुळेच की काय स्पर्धेला मात्र चांगली ग्लोरी आली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर पाहायला मिळतील. की यावेळेला चेंडू जोरकस मारलाय डीपमध्ये, मात्र इथे खऱ्या अर्थाने इनफिल्डमध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. भूमिलेखनच्या भूमिकेमध्ये मागाशी पाहिलं होतं आपण त्यांना. तुषार पवार यांच्याकडनं हा इथे मात्र हा चेंडू मात्र ग्रिप केला गेलाय. गिरीश सावंत पुन्हा एकदा तयार असतील. यावेळेमध्ये इनसाइड आउट अतिशय देखना फटका, तंत्र आणि शुद्ध फटका आपल्याला पाहायला मिळाला. काल अशा प्रकारची फलंदाजी आपण विराट कोहलीच्या बॅटमधनं पाहिली असेल. 80 धावा निर्णायक धावा आणि त्या निर्णायक धावांच्या खेळीवर मात्र भारतीय संघ विजयी ठरला. आणि इथे मात्र आपली विजयाची घोडदौड सुरू ठेवेल भरत पाटील. ह्या वेळेला पुन्हा एकदा कल्पक फटका, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरचं रिजन खुलं होतं. वन बाउन्स ओव्हर द डिफेन्सचा चौकार. खूप चांगले बीट्स कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतात. आई एकविरीला समर्पित ही म्युझिकची रचना आपण ऐकली. ह्यामुळेच थोडीशी का होईना परंतु एनर्जी जरूर मिळते. आणि जेव्हा जेव्हा या क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जातात तेव्हा तेव्हा मात्र संगीताच्या माध्यमातून खूप चांगलं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न इथे केला जातो. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 16.
दुसरं षटक प्रगती बताव नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. भूषण गोलंदाजी मार्कवर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज पंचांच्या उजव्या अंगाने गोलंदाजी करेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, खराब क्षेत्ररक्षण. धावा मिळतील 4 आणि एकूण धावसंख्या 20 वर पोहोचते. रितेश पडवी याच्या मनगटामध्ये खूप चांगली ताकद आहे. मागच्या एका फलंदाजी तो साकारेल, नो डाऊट. बॅटचा कडा बिहाइंड द स्टिक्स, 100% कमिटमेंट बाय गिरीश सावंत. कॉट बिहाइंड. येस आणि नवीन फलंदाज. ओ चेंडू हवेमध्ये आणि हा मोठा फटका, षटकार. पहिला चेंडूवर आक्रमक पवित्रा. असं वाटतं की रितेश पडवी यानं मात्र मोमेंटम शिफ्ट केले. आणि नवीन फलंदाज रोशन याच्या बॅटमधनं हा पहिला तडाखेबाज फटका. आणि धावसंख्या 26 वर पोहोचते. त्याच्यामध्ये अजून 6 धावा ऍड करा, धावसंख्या 32. थँक्यू सो मच. मनगटामध्ये बल आणि खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं त्या ताकदीच्या जोरावर मात्र यानं या फलंदाजाने मात्र 2 षटकार लगावलेत. सलग 3 षटकार हा लगावेल का? इथे बॅट अगोदरच फिरवली आहे, मिसटायमिंग पाहायला मिळालं आणि धाव मात्र पंचांकडे आमचा इशारा मात्र नक्कीच पंच इशारा करतील की बॅककटच्या स्वरूपात मात्र धाव मिळाली आहे. आणि पुन्हा एकदा एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 33 वर. गोलंदाजी थोडीशी मागणी पाहायला मिळते. त्याच्यावर पुन्हा एकदा समोर आहेत अतिशय हुशार, चतुर, चाणाक्ष आणि इथे हा चौकार. षटक इथं संपतंय आणि षटकाच्या अखेरी संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 37 वर. महाराष्ट्राची कुलदेवता, आराध्य दैवता आई एकविरेला वंदनीय असं गीत आपण ऐकताय. खूप चांगलं संगीत. या वेळेला मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता चेंडू. टायमिंग आहे, जोपर्यंत चेंडू ब्रेक केला जाईल तोपर्यंत मात्र धावा मिळतील 2. आणि तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला मात्र रोशनाच्या बॅटमधून या पहिल्याच चेंडूवर आलेल्या 2 धावा आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 39 वर. रोशन तयार पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता चेंडू आणि चेंडू फॉलमध्ये आता मात्र कोणत्याही प्रकारचं कनेक्शन जमत नाहीये. गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली गोलंदाजी. रितेश पडवी उर्फ डोमिनी मध्ये मिस्टायमिंग स्ट्रोक. प्रत्येक चेंडूवर मात्र तुम्हाला षटकार येणार नाहीये.
आणि इथे ह्या वेळेला मात्र झेल पकडतोय. षटकार मारण्याचा मोह फलंदाजाला आवरला नाही, तदनंतर मात्र हा झेल पकडला जातोय तुषार पवार याच्या माध्यमातून. आमलचक षटकार मारले त्यांनी. 15 धावाचं योगदान देऊन आउट झाला. खूपच चांगली गोलंदाजी करतो तो रितेश. 2 चेंडू शिल्लक आहे. हो 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 हो, फटका काय सजवलाय. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक अगदी रेअर आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगला स्ट्रोक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज हर्षद यांच्या बॅटमधून. खूपच अशी चांगली फलंदाजी करतो हर्षद पाटील. बघूया शेवटचा चेंडू. ललित दादा ये नाही इथं. ललिता पॅव्हलियनमध्ये यायचं. आणि ह्या वेळेला मात्र हा चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातो सरळ सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू ग्रिप केला गेलाय. धाव मिळेल फक्त 1. निशांतसाठी सुवर्ण संधी आहे. यशोदीप हाईटचे मालक निशांत मडवी आयव्ही राज पाटील यांच्याकडून टाकल्या. राज पाटील यांच्याकडून 1000 रुपयाच्या पारितोषिक 3 षटकारांसाठी. राज पाटील कुठं बसलाय? 46-46 3 ओव्हर नंतर शेवटचं शतक घेऊन येतो तो. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम बॉलर्स नेम. दादा तुम्ही काल हार्दिक पांड्याची बॅटिंग पाहिली का? स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक्स म्हणून ओळखला जाणारा हार्दिक पांड्या अगदी फेअरलेस अप्रोच, धाडसी फलंदाज म्हणून ओळखला जातो. आणि इथे या वेळेला खऱ्या अर्थानं मात्र स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळत आहेत बॅट्समन हर्षद याच्या बॅटमधनं. हॅलो बरं बोलतो मॅच खेळतो दादा. बॉल आलाय. काय काम आहे विचार ना. काय काम आहे? काय नाही करतो. बॉल यार बॉल. चांगलं कमबॅक. मी काय नाव आहे? बॉलच नाही व्हाईट बॉल. ओके पहिला इशारा कर रे झाड्या. असं ठेव. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि हा वरच्या दिशेने मारला. झाडा आतमध्ये आला. खूपच असं दुर्दैव म्हणायला लागेल. हर्षल चांगलाच फटका होता. चांगला शॉट झाडाला लागून आतमध्ये येतो. 2 रन. एकच यांनी निर्णय नीट द्यायचा आहे, नाहीतर परत कव्हरच्या दिशेने मारलेला फटका 6. खूपच असा चांगला फटका सजवला हर्षल पाटील यांनी. बॉल फिरवायचा.
9 चेंडू 30 धावांवर खेळतोय हर्षल पाटील. खूपच चांगली अशी 350चा स्ट्राईक रेटने खेळतोय हर्षल पाटील. खूपच अशी चांगली फलंदाजी करतोय. बघूया 14 चेंडू घेऊन येतोय. परत मारण्याचा वन बाउन्स बाउंड्री. थोडीशी कॅमेऱ्यामुळे फिल्डर्सला त्रास होतो. ईशानला काही स्ट्राईक मिळाली नाही. 1000 रुपये मला वाटतं 34 रनवर खेळतो. धाबा 34 आणि टीमेची धावसंख्या झाली ती. अवंतर चेंडू टाकतोय वाईड बॉल ऑफ स्टॉप टाकतोय. 66 संघाची धावसंख्या. खूपच चांगली अशी फलंदाजी झाली ती हर्षल पाटील. आतमध्ये पाठवायला 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. महादिशाने मारलेला फटका बाउंड्री 4 धावांनी. बर टीमेची धावसंख्या होती ती 70. अरे कॅच घे ना. खूपच चांगला स्कोर झालेला आहे. भूषण गौड काय आली असती कॅच. मग त्याला अखेरचा चेंडू घेऊन येतो तो. त्याची कॅच आहे त्याची. त्याची कॅच. शेवटचा बॉल. स्कोर काय आहे? बॉल आणायचा आहे. लाईन बेन्स. अरे मगाशी 90 मारला ना तुम्ही. कोणी? तुम्ही काल बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा येतात. खूपच चांगला बॉल टाकला दोन्ही त्यांनी. बघूया किती धावा मिळतात. 2 धावा. 2 धावांनी समाधानी म्हणायला लागेल टीम. पाणी साजेश यस आणि धावांचा डोंगर इथे उभा केलाय. 24 चेंडू आणि जबरदस्त 73 धावांचं टार्गेट.
मॅच इज ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. सीमारेषेलगत ताबा घ्यायचा आहे प्लीज, कारण डावखुरा त्याचा फलंदाज आहे आणि त्यांना माहित आहे की सीमारेषा पार चेंडू भरपूर जाणार आहेत, कारण टार्गेट इथं सेट केले 73 आणि त्या टार्गेटचा पाठलाग इथं गिरीश सावंत यांनी केलाय. षटकाराने सुरुवात करतोय. बॉल आणायला जायचं दोघांनी. मारलाय तू धाव लवकर तर धावत नाही, लवकर तर धाव नाही. आउट झाला तर तू बोलू शकते जाम मारला. जित्याचा आहे बाकी. एक चेंडू 6 धावा. दुसरा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार. राईट मोर द विकेट. फिंगर्स रोल केल्यात परंतु रिझल्ट तोच. 2 consecutive sixes, 2 in a row now. गिरीश सावंत ऑन अटॅक. तू इथं राहा ना. या सामना चालू ठेवा. रितेश बॉल आलो. चला फास्ट. पहिल्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन येतोय रोशन पाटील. बघूया गिरीशला हॅट्रिकची चान्स. 6 आणि प्रयत्न तर केलाय. 1 बाउन्स कलेक्ट करतो रितेश मडवी. झेलचा प्रयत्न होता पण काही झेलसाठी पुढे आला नाही, काय केला नाही आणि हा एका धावाने समाधान मानतो. गिरीश सावंत तसंच चांगलंच कमबॅक रोशन पाटील यांचं. षटकातला 4था चेंडू घेऊन येईल रोशन पाटील. सामना करीत पाहतात शेलार दादा. प्रमोद यांनी एका जागेवर बसायचं. स्क्रीनच्या साईडला तुम्ही हलू नका, बॅट्समॅनला प्रॉब्लेम होईल, नाहीतर तिथून तुम्ही बाहेर जाऊ शकता. काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. असे फायनलमध्ये पोहोचले आहेत. चंद्रकांत पाटील भरपूर खुश आहेत. त्यांचं मला माहिती आहे मनात किती लाडू फुटत असतील. डबल ते 2च फुटतात. डेअरी मिल्कचे पण आता 5-7-8 फुटत असतील. हंबलचा निर्णय आउट. स्टंपिंग खूपच चांगली अशी स्टंपिंग केली ती साजेश पाटील यांनी. डोमिनी रितेश मडवी यांनी खूपच महागडं शतक रोशन पाटील यांचा. आतापर्यंत 6च्या पद्धतीने धावा दिले. 3 षटकार 18 धावा. 19 धावा माफ करा. बॉल आलाय बघा. मॅच बॉल शेवटचा चेंडू. बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा येतात. गोलफीवाल्याने आतमध्ये व्हायचं. गुडू मॅच बॉल होते बघा. चला सुरुवात. लास्ट चेंडू बघूया किती धावा येतात. 1 धाव का 6 धाव का 4 धाव आणि परत मारण्याचा प्रयत्न. खूपच खराब असं क्षेत्ररक्षण जतीन केणी यांचं. तसंच त्यांच्या मागे रितेश मडवी यांचं खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. ओव्हरची समाप्ती. डिकोस्टा आणि फोनवर बोलायचं नाहीये. पंचांची भूमिका नीट पार पाडायची आहे. तसंच आम्हाला चांगलं सहकार्य करतात तुषार पाटील, गुड्डू, अक्षय. मडवी बॉल टाकणार पण रितेश मडवी आणि खेळणार पण रितेश मडवी. एक राईट टर्न एक लेफ्ट टर्न. फलंदाजी करणार लेफ्ट टर्न तो रितेश मडवी आणि बॉलिंग राईट टर्न टाकणार तोही रितेश मडवी. बघूया कोण सरस ठरतं. बाबू बॉलर ना द्या काय करता.
आता झाला का पहिला चेंडू निर्धाव वाईटच्या स्वरूपात एक धाव संघाची एक धाव आणि धाव वाढते संघाची धाव संख्या होती ती 21 खूपच खराब सुरुवात रितेश मडवी यांची बघूया पहिला चेंडू घेऊन येतो रितेश मडवी सामनाकार रितेश मडवी फुलटूक पद्धतीचा चेंडू मिस टाइम शॉट बघूया कॅच होते का कॅच ड्रॉप क्षेत्ररक्षक काही पोहोचला नाही एक धावणी समाधान मानावं लागतं ते रितेश मडवी यांना रितेश मडवी यांचं चांगलं कमबॅक बघूया गिरीश सावंत काय करतात दुसरा चेंडू घेऊन येतो तो गिरीश सावंत यांच्यासाठी समाचार घेतो बघूया मिस्टा एक लांब लचक कुटुंब षटकार दुसऱ्या चेंडूवर गिरीश सावंत यांचा आत्तापर्यंत गिरीश सावंत यांनी 3 षटकार 1 रन 19 धाव संख्येवर खेळतो 4 बॉल 19 धाव संख्येवर षटकातला खूपच असा चांगला बॉल टाकलेला गोलंडवरून उचललेला बॉल बॉलच्या स्वरूपाने मिळतो तो हलकासा कट होतो बॉल निर्धाव चेंडू 28 धाव संख्या आहे त्याच ठिकाणी चौथा चेंडू घेऊन येतो रितेश मडवी सामनाकारी गिरीश सावंत कॅचचा चान्स आणि तयार नव्हता लक्ष नव्हतं ईशांत मडवी यांचं यशोदीप हाईट्सचे आमचे करता जाता मालक लक्ष ठेवायला हवे सूर्याची किरण डोळ्यावर आले असतील नो डाऊट बॉलिंग खूपच चांगली टाकतो रितेश मडवी पण त्याला शतकाची साथ नाही मिळत बघूया काय होतं नेक्स्ट जर गिरीश सावंत आउट होतो तर टीम कमबॅक केली असती पण असं काही झालं नाही राजने ते पैसे ते लागत लावले ईशान मडवीला म्हणून हा प्रॉब्लेम आहे पुन्हा निर्धाव चेंडू टाकतो रितेश मडवी स्वतःला सावरण्यासाठी रितेश मडवीने वाईट धाव वाढते वाईटच्या स्वरूपात धावसंख्या होते ती 33 अजूनही 2 चेंडू षटक रितेशच्या खात्यामधले सामनाकडे गिरीश सावंत बघूया काय करतो नाईस बॉल यॉर्कर बॉल चा ब्रह्मास्त्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र रितेश मडवी यांनी 1 धाव आणि समाधानी मानायला लागेल गिरीश सावंत यांना बघूया पुन्हा स्ट्राईकला येतो रितेश मडवी बॉलिंग करेल रितेश मडवी बॅटिंग करेल रितेश मडवी एक डुंगणी बघूया शेवटचा चेंडू बॉल विकेट कॉट अँड बॉल स्टंपिंग इनसाइड एज आउट होतो रितेश मडवी एक लिफ्टी बाद एक लिफ्टी अजूनही आहे गिरीश सावंत स्ट्राईक गेट क्या काय बोलत आहे चावी पाहिजे गाडीची चंद्रकांत पाटीलची कोणाला ज्युपिटरची चावी मिळाली असेल तर होत आहे मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत केतन पटेल दादा यांनी यावेळी स्टेजवर
33 धावा हवेत. 11 चेंडूत 33 धावा. बघूया दुसरा चेंडू बिमार. सेकंड चेंडू काय करतो बघूया. सेकंड चेंडूवर पण उत्तुंग असा षटकार समोरच्या दिशेने मारलेला आहे. 2 चेंडू 2 धावा. दादा पाटील यांचं स्वागत आहे. हा लगेच याच्यानंतर जिंकेल फायनल होईल. चंद्रकांत पाटील तयार राहायचं आहे. बघूया हॅट्रिकला चान्स काय करतो. कमबॅक करतो का देतो हॅट्रिकला. बघूया 46 धावा झालेले आहेत. पुन्हा त्या गिरीश सावंत बॉल टाकणार हर्षल पाटील. बघूया काय होतं या बॉलवर. कुठलीही धाव घ्यायचा प्रयत्न नाही. वाईटचा इशारा करतो अंपायर तुषार गावंड जाड्या उर्फ डिकोस्टा. अवंतर धावेनी धाव वाढते 47. कैलास बाहेर व्हायचा आहे. चला तिसरा चेंडू परत उत्तुंग हॅट्रिक. षटकारांची हॅट्रिक मारतो ती पहिली सामन्यातली या टुर्नामेंटची NFL ची पहिली षटकारांची हॅट्रिक गिरीश सावंत षटकार. वैयक्तिक आमचे अध्यक्ष नवसादी मित्रमंडळाचे अध्यक्ष अरुण पाटील नाना यांच्याकडून गिरीशसाठी 500 रुपयाचं बक्षीस लागू झालेलं आहे. 10 चेंडू 42 धावांवर खेळतो. बघूया अर्धशतक पारी लागते का या दिवसाची. धावा झालेत त्या 53. अजूनही 20 धावांची गरज. 9 चेंडू 20 धावा. बघूया काय होतं. 3 बॉल 3 षटकारांवर खेळतो गिरीश सावंत. 10 बॉल 42. वापस अकुट टप्प्याचा बॉल वाईट. अवंतर धाव आणि धावसंख्या पुढे होते 54. कुठेतरी भरकटलाय हर्षल पाटील. कमबॅक करण्याची गरज आहे. बघूया काय होतंय. चौथा चेंडू परत मोठा फटका मारण्याच्या नादात मिस टाइम शॉट. शतरक्षक खाली आणि कॅच ड्रॉप. रनआउटला चान्स. खूपच खराब अशी सेलिब्रेशन खेळतो ईशान मडवी यांनी. मॅच मध्ये कमबॅक भूषण पाटील तुम्ही बाहेर मॅच मध्ये कमबॅक होण्याची चान्स होतो. कॅच सोडले म्हणून 50 रुपयाचं पारितोषिक मिळालंय ते ईशान मडवी यांना. केतन पाटील दादा यांच्याकडून एक जीवदान. बॉल डॉट बॉलची घोषणा. 1 बाउन्स. अंपायरचा इशारा येतो. अजूनही 7 बॉल 18 धावा. झाले किती ते सांगू का? 4 आणि 13 17 पाहिजे. 17 माफ करा 17 पाहिजे. 17 टेन्शन मध्ये आमचे भरत दादा सी पाटील. बघूया जीवदानाचा किती पुरेपूर फायदा घेतो गिरीश सावंत. पुढचा चेंडू लास्ट चेंडू. बघूया काय होतोय. परत कॅच ड्रॉप. विकेट किपर कडून मॅन ऑफ द मॅच गफलत होते. एक्सेस एकदा वणी समाधान म्हणावं लागतं गिरीश सावंत यांना. ओव्हरची समाप्ती होती. खूपच चांगलं कमबॅक हर्षल पाटील यांचा. आणि खूपच खराब क्षेत्ररक्षण ईशान मडवी यांकडून झालं. जर हा खेळ घेतला असता तर कुठेतरी जिंकायचे चान्सेस होते. परत कॅच सोडली तर त्याला 100 रुपये भेटतील. पण आता तो ओव्हरीला आलाय. बघूया जर कॉटन बॉल मध्ये कॅच सोडली होऊ शकतो. केतन दादा पाटील कडून 50 रुपये तर लागू झाले. अजून केतन दादा पाटील कडून ईशान मडवी यशोदीप हाईट्सचे कोऑपरेटिव्ह अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी सगळे तेच आहेत. त्याच्यासाठी 100 रुपये पारितोषिक. 13 बॉल 45 धावांवर खेळतो गिरीश सावंत. अर्धशतक होतंय का पाहूया काय होतंय. बघूया ईशान मडवी गोलंदाज करणार. बॅटिंग करणार गिरीश सावंत. 45 धावांवर खेळतोय. 13 चेंडू 45 धावा. बघूया काय होतंय. 2 जीवदान आतापर्यंत मिळालेले आहे. भरपूर फायदा बघूया आता काय होतंय. 6 चेंडू 16 धावा. बघूया पहिला बॉल टाकणार ईशान संघाचा आणि शेवटचं शतक ईशान मडवी. पहिला बॉल
1+1 2 धावा. 2 धावांनी पुढे होते. काढशील 59 धावावर जातो. तोच ठेव दुसरीकडे झाला 6 चेंडू 14 धावा. आणि उभारीला जागो अवंतर धावा कुठेतरी थांबवावे लागतील तर टीमीला पुढे जाऊन तरी फायदा होईल. टप्पो टाक दिसतोय ए बॉल आला. चला फास्ट छोट्या मुलांनी मयुदा, टक्क्या, राज, पाटील, भूषण सगळ्यांनी या साईडला व्हायचं आहे. एखादा बॉल लागला तिकडे तर प्रॉब्लेम होऊ शकतो. पहिला चेंडू परत टाकणार ईशान मडवी. कुठलीही धाव घ्यायचा प्रयत्न नाही किती सावंत यांचा आणि 4 धावांनी गफलत होती फिल्डरची. कुठलाही प्रयत्न धाव घ्यायचा होत नव्हता. बॉर्डर फिल्डरला बॉल थांबवायचा होता. फक्त फिल्डर पडतो जसं का मॅच सोडण्यासारखं. 4 धावांनी बरं होते. 5 चेंडू 10 धावा. 49 वर होतो. 1 धावाची गरज 50 ला. बघूया होते का 50. कॅच साठी चान्स आणि पाच. गिरी सावंत हा 49 धावावर बाद होतो. वैयक्तिक 19 धाव 59 धाव बाद होतो. 49 खूपच चांगली अशी. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळते परंतु गिरीश सावंत याच्या खेळीसाठी जबरदस्त बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन त्यांनी दिलं. 73 धावांचं टार्गेट आणि 74 धावांचं टार्गेट होतं मला वाटतं. आणि हे टार्गेट इथं मात्र चेस करत असताना शेवटच्या अंकात आपण पोहोचतोय. येस डेफिनेटली. परंतु मगाशी जो झेल निसटला तदनंतर हा चौकार गेला. त्या 2 धावा आणि या 4 धावा 6 धावा मात्र महागात पडतील. 4 चेंडू 10 धावा. बघूया तुषार पवार काय करतो. खूपच चांगला कमबॅक केलं ते ईशान मडवी यांनी. गिरी सावंतला बाद केलं. खूपच चांगलं कमबॅक. पहिला बॉल वाईट टाकून सुद्धा दुसरा बॉल बाउंड्री. तिसरा चेंडू बाद. अजून 4 चेंडू 10 धावा. बघूया काय करतो ईशान मडवी. तसा नॉन स्ट्राईकला पण चांगला बॅट्समन आहे भूषण गावंड. तसा तुषार पवार, किरण पवार तो 6 मारू शकतो. 4 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. हे खुलवर टप्प्याचा हा चेंडू पूल करायचा होता मात्र ठीक खेळलाय. क्षेत्ररक्षण मात्र खूप चांगलं होतं. चेंडू फेक होईल नॉट स्ट्रायकर एंडवर. तोपर्यंत धावा मिळतील 2-3 चेंडू आणि 8 धावा. तुषार पवारने मॅच जिंकवली तर सोहम पवार, शाब्या, लेफ्टम याच्याकडून तुषार पवारला एक मोठीशी पार्टी देण्यात येणार आहे. तुझ्याकडशी काय देशील ते सांग. माझं नको विसरू तू. असू दे. खूपच चांगलं कमबॅक करतोय ईशान. खूपच चांगली गोलंदाजी ईशान मडवीकडून रनआउटच्या स्वरूपात मिळते 1 विकेट. कुठेतरी पार्टी मिळणार होती 6 ला पण ते गेलेलं आहे. आता बघूया जावईला चंद्रकांत पाटील किती पैसे लावतो शेतकऱ्याला. आता तर गप राहिलाय. माझ्याकडे बघत होता चंद्रकांत पाटील हात जोडतात काही लावत नाही. आजची कमाई भरपूर आहे चंद्रकांत पाटीलची. बघूया सिरीजच्या लाईनीत पण आहे आज. ते विचार करतायत आज. दोन चेंडू 8 धावा. बघूया भूषण गावंड एक चांगला बॅट्समन गोलंदाज. बघूया 5वा चेंडू घेऊन येतो. 2 चेंडू 8 धावा. परत समोरच्या दिशेने मारलेला फटका. 1 बाउन्स बाउंड्री. खूपच खराब असं क्षेत्ररक्षण रितेश मडवी यांचं. कुठेतरी बॉल अडवायला हवा होता पण 4 धावांनी संघ पुढे जातो. 4 धावा शिल्लक राहिल्यात. 1 चेंडू 4 धावा. पहिल्याच बॉलचा सामना करतो भूषण गावंड. भूषण गावंड यांच्या पहिल्याच बॉल फेस केला. 4 धावा मिळाल्यात. बघूया खूपच खराब अशी क्षेत्ररक्षण करते ती माही 11. कुठेतरी फिल्डिंगचा त्यांना फटका असा लागणार आहे कारण की त्या 4 धावा आणि 2 धावा. गिरीश सावंत यांचा झेल सोडलेला त्या 6 धावा आणि मिस फील्डची 1 बाउंड्री. बघूया
परंतु दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. अजून एक चेंडूने जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी. 1 ball to go, 4 to win, 4 to win, 1 to go. Here we go. पहिला चेंडू, अंतिमचा चेंडू. कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस आहे. आणि हा बाद भूषण गौड हा बाद होतो. चंद्रकांत पाटील मला कुठेतरी जामच खुश दिसतो असं वाटतं. त्याला या नाणेफेकी चला मॅच ईशान मडवी यांनी यायचं. ईशान मडवी तुमच्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आहे. खूपच चांगली गोलंदाजी केली ईशान मडवी. कॅच सोडले म्हणून त्याला 50 रुपये देतोय. कुठेतरी निराश आहे ईशान, पण खूपच चांगली गोलंदाजी केली. गिरीश सावंत यांनी यायचं आहे. त्यांना 3 षटकारांसाठी 500 रुपये लागू केलेले होते. आमचे अध्यक्ष अरुण नाना पाटील यांच्याकडून टॉससाठी यायचं. टॉससाठी रितेश आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. विजेता संघ रितेश मडवी यांनी यायचं आहे. माई 11 यांनी खूपच चांगलं